नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. यंदा 2026मध्ये रक्षाबंधन नेमके कधी आहे, राखी पौर्णिमा कधी आहे, राखी बांधण्यासाठी शुभ वेळ शुभ मुहूर्त कोणता आहे, त्याचप्रमाणे भद्रा आहे का यावर्षी, असेल तर टायमिंग कोणता आहे, कोणत्या वेळेमध्ये भद्रा आहे, राहुकाळ कोणता असणार आहे आणि चुकूनही आपल्याला या 1 तासाच्या राहुकाळामध्ये राखी बांधायची नाही. तर त्याचप्रमाणे बघा, यावर्षी राखी पौर्णिमेला ग्रहणाचं सावट असणार आहे का, तर या संपूर्ण विषयाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. राखीचं ताट कसं बनवायचं, कोणत्या वस्तू घ्यायच्या आणि त्या कशा पद्धतीने ओवाळायच्या याविषयीची देखील थोडक्यात माहिती बघणार आहोत. नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्तांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2026मध्ये राखी पौर्णिमा 28 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाईल. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि रक्षणाच्या संरक्षणाच्या भावनेचा सण आहे. तर बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या संरक्षणाची साथ देण्याची भावना व्यक्त करत असतो. तर हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, जबाबदारी आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक म्हणून पाहिला जातो. 2026मध्ये राखी पौर्णिमा ही 27 ऑगस्ट वेळ सकाळी 9:08 सुरू होणार असून ही पौर्णिमा 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:48 असणार आहे. उदय तिथीनुसार ही नारळी पौर्णिमा 28 ऑगस्टला असणार आहे आणि म्हणूनच आपण राखी पौर्णिमेच्या देखील 28 ऑगस्ट रोजी साजरी करणार आहोत राखी पौर्णिमा. तर रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. पंचांगानुसार राखी बांधण्याचा भद्रा काळ हा टाळण्याची एक परंपरा आहे. आणि बघा, 2026मध्ये भद्रा काळ हा 28 ऑगस्ट या दिवशी सूर्योदयापूर्वीच संपलेला असणार आहे. तर त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला भद्राची सावट नसणार आहे. त्यामुळे कुठलीही भीती न बाळगता आपण या दिवशी राखीही बांधू शकतो. त्याचप्रमाणे राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त 3 दिलेले आहेत. तर या 3 शुभ मुहूर्तामध्ये आपण राखी बांधू शकतो. ज्यांना या मुहूर्तावर राखी बांधणं शक्य नाही त्यांनी संपूर्ण दिवसभरामध्ये फक्त आणि फक्त राहुकाळ सोडून तुम्ही इतर वेळेत भावाच्या हातावरती राखी बांधू शकतात. कारण बघा, काहींना जॉब असतो, काहींना कामं असतात, बाहेरगावी असतात, काही बाहेरगावून येणार असतात. प्रत्येकाला या शुभ मुहूर्तावरती राखी बांधायला जमेलच असं नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून शुभ मुहूर्तावर राखी बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना जमणार नाही त्यांनी राहुकाळ वगळता तुम्ही राखी भावाच्या मनगटावरती बांधू शकतात. आता राखी बांधण्याचे 3 शुभ मुहूर्त आहेत. तर 28 तारखेला राखी बांधण्याचा सर्वात प्रथम शुभ मुहूर्त हा सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 असणार आहे. त्यानंतरचा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:14 ते दुपारी 1:05 असणार आहे. आता बघा, या दिवशी आपल्याला जो राहुकाळ आहे हा राहुकाळ जो 1 ते 1.5 तासाचा असतो. तर या 1 ते 1.5 तासात आपल्याला चुकूनही राखी भावाच्या हातावरती बांधायची नाही. आणि ही जी वेळ आहे ती सकाळी 10:54 ते 12:02 असणार आहे. तर बघा, प्रत्येक ठिकाणी या राहुकाळाची वेळ थोडीशी वेगवेगळी असू शकते. त्यानंतर यावर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी ग्रहणाचं सावट आहे. ग्रहणाचं सावट आहे का, बघा, खगोलीय शास्त्रानुसार या 28 तारखेला पौर्णिमेला चंद्रग्रहण असणार आहे. परंतु ते आपल्याला भारतात दिसणार नाही आहे. तर भारतात दिसत नसल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही किंवा त्याचे नियम आपल्याला पाळण्याची गरज नाही, ग्रहण पाळायची गरज नाही. आता राखी पौर्णिमेच्या दिवशी राखी कशी बांधायची, तर राखी बांधताना आपल्याला पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून बसायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं बिलकुल नाही. दुसरं म्हणजे ताटामध्ये काही महत्त्वाच्या वस्तू हव्या आहेत.
त्या वस्तू आपल्याला ताटामध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं आपल्याला या वस्तू ओवाळायच्या असतात. तर ती ओवाळण्याची एक पद्धत आहे. अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने असणं आपण भावाचं औक्षण करू शकतो. आपल्याला सर्वात महत्त्वाचं ताट घेताना ते तुम्ही पितळाचं घ्या, तांब्याचं घ्या किंवा चांदीचं घ्या. जर का हे ताट नसतील तर तुम्ही स्टीलचं ताट घेतलं तरी पण चालणार आहे. परंतु काचेचं, प्लास्टिकचं हे ताटं घेऊ नका. धातूचं आपल्याला ताट चुकूनही ओवाळण्यासाठी घ्यायचं नाही, कारण ह्या वस्तूमधून आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणून आपण हे ताट ओवाळण्यासाठी घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे बरेच अशी ताटं आलेली आहेत, डिझाईनची ताटं आलेली आहेत, मग ती प्लास्टिकची असतात. आपल्याला प्लास्टिकची घ्यायची नाहीत. तर या पद्धतीचं ताट अजिबात घ्यायचं नाही. त्यानंतर ताटामध्ये आपल्याला दिवा घ्यायचा आहे. बरेच जण देवघरामध्ये जो दिवा लावतो ना, आपण तोच दिवा उचलून घेतात. म्हणतात की जाऊ दे 2 मिनिटासाठी दिवा घेत आहोत, तोच दिवा घेतात. तर आपल्याला ती चूक अजिबात करायची नाही. आपल्याला देवघरात दिवा हा वेगळा असायलाच पाहिजे आणि ओवाळण्यासाठी तयार केलेला दिवा हा वेगळा असावा. तुमच्याकडे एक्स्ट्रा दिवा, गोल दिवा असेल तर तो घ्या, नसेल निरंजन घ्या, स्टीलची असेल स्टीलची घ्या, तांब्याची घ्या, पितळाची घ्या, मातीची पंती घ्या, चांदीची घ्या, कोणतंही निरंजन किंवा कोणताही दिवा घ्या. परंतु देवघरातील दिवा अजिबात उचलायचा नाही. तुम्ही शक्य झाल्यास कणकेचा दिवा बनवू शकतात. जर तुमच्याकडे दिवा नसेल तर कणकेचा बनवा, एकमुखी दिवा बनवा, बाजूला 2 मुटके तरी तुम्हाला बनवायचे आहेत, तसा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. तर यामध्ये जोड लांब वात घालायची आहे. तुम्ही जे तेल देवांना वापरतात तेच तेल तुम्ही यामध्ये घालू शकतात. त्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायची आहे, 1 रुपयाचं सुट्टं नाणं घ्यायचं आहे, 1 सुपारी घ्यायची, थोडासा कापूस घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मिठाई घ्यायची आहे. पेढा घ्या, बर्फी घ्या, जामून घ्या, काही घ्या. एका वाटीत साखर देखील घेऊ शकता. त्यानंतर एखादा सोन्याचा दागिना घ्या, असेल तर घ्या. दागिना तुम्ही अंगठी घ्या किंवा एखादं कानातलं घ्या, सोन्याचा कोणताही दागिना घ्या. तर बघा, यामध्ये काळे मणी घातलेले असतात ते तुम्ही घेऊ नका. जो दागिना असतो ना त्याच्यामध्ये काळे मणी असतात, तो तुम्ही दागिना घेऊ नका. या व्यतिरिक्त जर काही वस्तू घेत असतील तर तुम्ही त्या घेऊ शकता. त्याप्रमाणे तुम्हाला राखी देखील घ्यायची आहे, राखी देखील घ्या. त्यानंतर बसवताना तुम्हाला भावाला पाटावर बसवा. पाटाच्या बाजूला तुम्हाला छान अशी रांगोळी काढायची, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं, बसायला आसन घ्यायचं, डोक्यावरती न विसरता टोपी घ्यायची, टोपी नसेल तर रुमाल घ्यायचा. त्यानंतर आपल्याला अगोदर कुंकू लावायचं आहे. सर्वात अगोदर कुंकू लावा, कोरडं लावा, वलं करून लावा, कसंही लावा. त्याला अक्षदा चिटकवा. वल्या कुंकालाच अक्षदा चिटकणार. डोक्यावरती तुम्हाला अक्षदा थोड्याशा टाकायच्या. त्यानंतर आपण जे 1 रुपयाचं नाणं ठेवलं आहे ते तुम्ही तुमच्या उजव्या हातात घ्या. भावाच्या डोक्यावरती तुम्हाला 2 वेळा ते फिरवायचं आहे. त्याचप्रमाणे अंगठी असेल तर अंगठी देखील 2 वेळा तुम्हाला फिरवून घ्यायची. त्यानंतर सुपारी घ्या, सुपारी देखील तुम्हाला घ्यायची. ती देखील तुम्हाला भावाच्या डोक्यावरून संपूर्ण गोलाकार, तुम्हाला भावाच्या चेहऱ्यावरून संपूर्ण गोलाकार एकदा उजव्या बाजूने फिरवायची आणि दुसऱ्यांदा उलट्या बाजूने म्हणजेच डाव्या बाजूने तुम्हाला गोलाकार फिरवायची आहे. एकदा फिरवायची, ताटात टेकवायची, पुन्हा उचलायची, पुन्हा डाव्या बाजूने फिरवायची आणि पुन्हा ताटात टेकवायची. अंगठी पण याच पद्धतीने आपल्याला ओवाळायची आहे. एकदा उचलायची, क्लॉकवाईज आपल्याला सुरुवातीला फिरवायची, उजव्या बाजूने ताटात टेकवा, पुन्हा उचला आणि क्लॉकवाईज दुसऱ्यांदा फिरवा, म्हणजे डाव्या बाजूने पुन्हा गोलाकार फिरवा आणि ताटात ठेवा. या पद्धतीने आपल्याला ओवाळायचं आहे. कापूस देखील आपल्याला सुपारीच्या बरोबर घेऊन तो सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर जी काही मिठाई ठेवली असेल ती तुम्ही भावाला खाऊ घाला, तोंड गोड करा. दुसरं म्हणजे बघा, राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण औक्षण करताना आपल्याला पाटाभोवती रांगोळी काढावीच लागते. तर या दिवशी आवर्जून रांगोळी काढा. आणि आपल्याला राखी पौर्णिमा साजरी करायची आहे. आपण काय करतो, घाईघाईत सगळं करतो, रांगोळी काढतच नाही. आपल्याला रांगोळी न विसरता काढायची. आता यानंतर आपल्याला भावाला औक्षण करून घ्यायचं. औक्षण झाल्यावर आपण जी राखी आणली आहे ती राखी आपल्याला भावाच्या मनगटाला बांधायची आहे. बांधताना, राखी घेताना पण काही नियम आहेत. त्याविषयीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल, कारण यामध्ये माहिती सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. त्यामुळे त्याचा व्हिडिओ सेपरेट येईल, मोठा होईल. राखी बांधताना काही मंत्र ते देखील म्हणू शकतात किंवा तुम्ही तुमच्या गुरूंचा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देत असतो आणि भाऊ बहीण जर का मोठी असेल, लहान असेल तर भाऊ बहिणीच्या देखील पाया पडत असतो. या पद्धतीने आपल्याला राखी बांधायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रक्षाबंधन साजरी करायची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद.